पाटील धनंजय मुंडे किती वाजता भेटलेत आणि शेतकऱ्याच्या अनुदानावर चर्चा झाली का आणि आरक्षणावर काही चर्चा झाली? चर्चा झाली सांगितलं ना. त्याला जोडून तुम्ही 10 दिवसाचा वेळ दिलेला आहे सरकारला. मागच्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणं अपेक्षित होतं, मात्र तिथे काही ठोस झालेलं नाही. 10 दिवसानंतर तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार असा इशारा सरकारला दिलेला आहे. मला वाटतंय 10 दिवसात होईल, नाही तर मग तुम्हाला एक वेगळा विचार होईल. का वाटतं मला का होईल की आहे ते शब्द दिले एकदा कृषी मंत्री की आहे मी एक वेगळ्या तत्वाचा आहे. शंभूराजे साहेबांनी त्या दिवशी कुणबींना 6 महिने मुदत वाढ दिली, म्हणजे ओबीसीला. बघा मी थोडा बी खुनशी असतो, समजून घ्या, आता थोडा बी खुनशी असतो, मी लगता कुणबीला करा 6 महिन्यात मुदत. ओबीसीला केली का नाही? सगळ्या जातीच्या लेकराचं कल्याण झालं की नाही व्हॅलिडिटीला? मी नाही वो जातीवादी, तुम्ही मला डाग नका लावू. मी नाही जातीवादी, मी सन्मान केला, अभिनंदन केलं शंभूराजे साहेबाचं, आभार मानले. तसं आता कृषी मंत्र्यांनी जर चांगलं काम करायला लागले शेतकऱ्यांचं, मला काय कौतुक कशामुळे करायचं नाही? का करू नये? चुकल्यावर सोडायचं नाही, चांगलं काम केलं कौतुक बी केलं पाहिजे राव. ते जर आता पूर्ण प्रक्रिया शेतकऱ्याची राबवायला लागले, पीक विम्याची राबवायला लागलेत, अरे माझ्या शेतकऱ्याचं कल्याण होणार असलं तर आभार मानायला आणि अभिनंदन मानायला काय जड चाललं का? काय त्यात वावगं नाही एवढं. आणि तुमचा प्रश्न होता की आरक्षणावर, आणि त्याच्यावर चर्चा झालीच. आल्याच्या नंतर ती कुणी आलं तरी होती, तेच नाही. मला आरक्षणाशिवाय येडच नाही दुसरं. कुणी आलं की मग तिप्प असतं, त्याचं वेगळंच असतं, मग वेगळंच असतं. समोरचं येतं वेगळं सांगायला, मग इकुंडान का चालू होतं. आमचं ते ओबीसी आरक्षण काय झालं? मराठा कुणबी एकच आहे, 83 क्रमांकाला आहे. ते सुशीलकुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं अध्यादेश काढला होता, तो कमी स्थगित केलाय. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी का करत नाहीत? 3 गॅजेट का लावत नाहीत? शिंदे समितीला मुदत वाढ दिली, तुम्ही त्या समितीला का काम करत नाही? मग मुदत वाढ दिली, काम का करत नाही? मराठ्यांच्या नोंदी शोधायच्या बंद कशामुळे झाल्या? प्रमाणपत्र द्यायला का थांबवले? काही काही अधिकारी असे आहेत, सोलापूरचे का कुठले तर एक, आणि एक धाराशिवचे तर पवार नावाचे कुणीतरी बहुतेक अधिकारी, तर ते व्हॅलिडिटी 4-4, 6-6 महिने झाले तरी देत नाहीत. म्हणजे ह्या तक्रारी आहेत. मग फडणवीस साहेबांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना, की हे का रोखलंय? गोरगरिबांच्या पोरांना ईडब्ल्यूएस मधून आधी फॉर्म भरलेले, त्यांना का रद्द करायला लागले? हे माझं डेली समाजाचं काम चालू असतं. कुणी आला तरी पण मी समाज सोडून बोलतच नाही. आणि माझ्या मराठ्याला पटलेलं कुणी आला तरी मी काय त्याचा होत नाही, मी समाजाचाच राहतो. सरकारच्या वतीने त्यांनी काही सांगितलंय का? चर्चा चालू आहे सरकारमध्ये किंवा घडामोडी आरक्षणाच्या विषयी होत आहेत असं, म्हणजे सरकारच्या माध्यमातून काही तुम्हाला असं काही बोलणं झालंय का? एकंदरीत किती वेळ चर्चा झाली पाटील? मी होतो झोपीत आणि ते आले. वाजलेले किती वाजता नाही सांगतो, 3 वाजले असते अंदाजे, 2:45-3 वाजले असते. टेकलो, 21 मिनिटं चर्चा झाली, 10-20 मिनिटं मागं पुढं आम्ही झोपलेलोच होतो. ते आले म्हणले की लगेच आलो. कारण काय, मी पुन्हा सांगतो, आंतरवाईट कोणी येऊ शकतो. पाटील, विधानसभेच्या तोंडावर सगळ्या राजकीय पक्षांनी आपले गणित मांडायला सुरुवात केलेली आहे. कोण कुणासोबत जाईल, किती जागा राहतील, याच्यात बराच गदारोळ सुरू झालेला आहे. परंतु तुमची महत्वाची भूमिका विधानसभेमध्ये असणार, त्यामुळे आपले पत्ते कोणीच खोलायला तयार नाही. काय त्याच्याकडे बघताय? काय नवीन आघाडी होऊ शकते? शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बरेच राजकीय चर्चा सुरू झाली, तर तुम्ही अजून तयारी दिसत नाही का? तुम्हाला तयारी करायची गरज नाही? तुम्ही ते वेगळंच आणलं, युतीच वेगळी आहे. एकनाथ शिंदे एकत्रित येतील अशा पद्धतीचे संकेत आहेत राजकीय. मला नाही त्यातला माहित, पण आपला जे प्रश्न विचारला तुम्ही, तुमची तयारी का? आमचं काय आहेच मतदान, मला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडत. यांनी कवा निवडणूक ठेवून द्या, यांनी उद्या म्हणून द्या सकाळी. आम्हाला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही बैठक घेणार आहे, पाडायचं ठरलं तर त्याच बैठकीत निर्णय होणार आहे. आम्हाला काय लढायचं ठरलं तर नुसतं फॉर्म भरायचे, आणि पाडायचं ठरलं तर मग तर टेन्शनच नाही, मग तर कार्यक्रमच. पण आम्ही रेडीच आहेत. रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गठ्ठा नाही. आमचं मराठा सगळा एकवडलेला आहे, एक 10-12% सोडून दिलेला आहे. ते होणारच नाही, त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा नाही. आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आतापर्यंत एक होऊन दिलेलं नाही. गरीबाची जाण नाही त्यांना, गरीबाचे लेकर मोठे होत हे त्यांना वाटत नाही. त्यामुळे आमचे गरीब एक झाले. आम्ही ठरवलेलं आहे पक्क, ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयार आहेत. फक्त बैठक घ्यायची, पाडायचे का उभा करायचे, आम्हाला काय लोड आहे? उद्या आम्ही मागच सांगितलेलं आहे, आपले कागदपत्र तयार ठेवा, निवडणूक फॉर्म भरायची. उद्याच्याला कॅन्सल झालं तुमचं वायाला जातील, जाऊ दे, गेले पैसे वायाला जातील, कागदपत्र काढले जाऊ द्या वायाला, पण रेडी राहा.
काय मला असं म्हणायला नको वचकून निवडणूक ठरली बा आता कागदपत्र कवा काढून काय करू आपल्या आधीच काढून ठेवून काय फरक पडायला ज्यांना ज्यांना त्यातून एक दिला जाईल बाकीचे परत कागद रद्द होतील जर ठरलं तर आम्ही रेडी आहेत काही अडचण नाही फडणवीस साहेबांना म्हणता येते आम्ही रेडी. प्रवीण दरेकरांनी तुमच्यावर टीकाशी केली मराठा समाज तुमची मालमत्ता आहे का नौटंकी थांबवा नाही तर मराठा समाज तुमच्या विरोधात उभे करू प्रवीण दरेकर. आता आणखीन कोण करायचं राहिले बाबा ते ट्रॅप आहे देवेंद्र फडणवीसने रचलेला ट्रॅप आहे ते सगळे आमदार मोठे लोक जे बोलतात ना यांना गरीब मोठा होऊ वाटत नाही. गरीब मराठा उभा करायचं राहिले काय म्हणा सगळंच उभा केलं सगळ्या संघटना फोड्यात सगळं काही समन्वय फोडलेत आणखी राहिलं काय सगळे मराठ्याचे काही आमदार तुमच्यातले बोलायला लागले की ज्यांना मराठ्यांच्या गरीबाची गरज नाही असाच मराठ्याचा आमदार बोलायला लागला भाजपचा ज्याला गोर गरीब मराठीची गरज नाही त्याला त्याचे पोरं मोठे करायचे त्याला मालमत्ता कमवायची त्याला पक्ष मोठा करायचा आणि नेता मोठा करायचा एवढेच आमदार फक्त आमच्या विरोधात बोलते. भाजप मधले काही आमदार मेले तरी बोलू शकत नाही मेले तरी नाही बोलू शकत त्यांनी मारून बी टाकलं देवेंद्र फडणवीसनी तरी नाही बोलू शकत जातीच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलूच शकत नाही कारण त्यांना दिसतंय काही झालं तरी आपण आज आमदार होतो उद्या होतो नाही व्हायचो ही आंदोलन असतं नसतं तरी पडापडी होतीच हे आंदोलन नव्हतं का तेव्हा पडले नाही का मग आंदोलन हे पडापडी होत असते म्हणजे ते बोलतात म्हणून सांगतो बरं मी तुम्हाला मी मागच सांगितलं होतं तुम्ही गेल्यावर लय जण येतात म्हणून मीडिया गेली की लय दनादन इकडे लय मोठी येतात मी तुम्हाला मागच सांगितलं होतं तेच सांगतात की शेवटी समाजाचं कल्याण व्हायला लागलंय ना आम्हाला दबाव वाटला तर आम्ही नाही बोलणार जातीच्या विरोधात कारण गरीबाचे लेकरं मोठे व्हायला लागले आणि ज्याला स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची पहिल्यांदा पत्रा बी नव्हता त्याच्या घरावर नंतर खूप श्रीमंत झाला प्रॉपर्टी सांभाळायची नेता पक्ष सांभाळायचा जात मेली तरी चालत असेच लोक फक्त बोलते कोणताही मराठा समाज उभा राहणार नाही आंदोलनाच्या उभा विरोधात कोणताच राहणार नाही उलट वेळ येऊ द्या म्हणा मराठ्यात तुम्हाला कसं सरळ करतात बघा फक्त वेळ येऊ द्या. शेवटच्या प्रश्नांची लाट आहे गरिबांची लाट आहे काय या गरिबांचं म्हणणं आहे नेमकं त्यांना परिवर्तन कशासाठी हवं ज्याचे प्रमाणपत्र निघाले तो डोळ्याने बघतो त्याचा मुलगा लागला मुलगी लागली कुणी नोकरीला लागलं कुणी ऍडमिशनला लागलं काही काहीचे ऍडमिशन होत नव्हते ते व्हायला लागले अनेक फायदे झाले ते समजा यांचं प्रमाणपत्र निघालं येणे ऐकलं मी गेलं वाटतं मला आपलं हे निघाल त्याच्यासारखं आपल्या लेकराचं होईल म्हणजे मराठा आता परिवर्तनाच्या दिशेने निघा त्याच्या लेकराच्या भविष्याच्या बाजूने बोलायला लागला पक्षाच्या नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजूने नाही बोलायला लागला आपली जात आपले लेकरं मोठे होतील आपलं कुळ मोठं झालं पाहिजे आपल्याला ज्याच्यावर आपले संसाराची भिस्त आहे तो मुलगा किंवा ती मुलगीच आता मोठी झाली पाहिजे तिचा पाया भक्कम झाला पाहिजे हे माझ्या मराठीने मनामनात कोरलंय त्यामुळं गोंगडी बैठकीला बी मराठी येतात घरी बसत नाहीत कारण प्रत्येकाला अशी आहे एवढी संधी आता आरक्षण घेण्याची राजकीय नेते कोण बोलावं आपलं लेकरू मोठं होणारे ती संधी चालली हे नेते संधी 5 वर्षाला आहे याला संधी देण्यापेक्षा आपलं लेकरू का मारायचं ते प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलं आणि ती गोंगडी बैठक आहे ती काय सभा नाहीये तिथं 15 जण असले तरी ती सभा होती बैठक होती ती घोंगडी बैठक आहे ती काय सभा नाही म्हणून ते भरलंच पाहिजे किंवा एखादं ग्राउंड किंवा एखादं मंगल कार्यालय असं काही नाही 100 असले तरी बैठक सुरू 1 लाख असले तरी ती बैठक सुरू घोंगडी बैठक आम्ही चर्चा करतोय आरक्षणावर पण मराठ्यांचं मनातून काळजातलं मन सांगतो मी तुम्हाला सगळ्या मराठ्यांचं सध्या लेकराच्याच बाजूनं ओढणं चालू आहे त्याच्या लक्षात आलं शेजारच्या पोराला प्रमाणपत्र मिळाले त्याला अमुक फायदे झाले आपल्याला उद्या मिळालं तर आपल्या सुद्धा लेकराचं असंच कल्याण होतं म्हणून नेता 70 वर्षापासून मोठा करतोय आपले लेकरं जात मोठी करू आज हे मराठ्यांनी मनात पक्क घेतलं कोणीही बोलत नाही त्यांच्या बाजूने फक्त कोण बोलतंय मी सांगतो तुम्हाला आमदार मंत्री त्यांनी 4-5 जण केलेले जिल्हा परिषद सदस्य मोठाले केलेले आणि काही जण कामं घेतात ती कारण इकडून त्याचे तळतळ इकडेच आहे त्यालाही वाटतंय जरी त्यांनी काम दिलं असलं आपल्याला काय दिलं असलं पण हे आरक्षण लेकराला लागण ना आपल्या ते नाही बोलत नाही शेवटी जातीचा कळकळा त्यांना आहे नेत्याचा बी आहे पण आता ती तोकडा एकदम ते लय सिरियस नाही घेत आता खालते जेवढे मराठी आहेत आमदार मंत्री सोडून
ते म्हणतात उगाच जातीच्या विरोधात नाही जायचं, पुढं आपल्यालाही पडा लागेल, मग जिल्हा परिषदला पडायला लागेल, पंचायत समितीला पडायला लागेल. ते नाही बोलत जास्त. कोण बोलतंय ते जे जास्त नेत्यावर प्रेम करतात, पक्षावर प्रेम करतात, तेच आमदार फक्त बोलतात, मंत्री बोलतात. बाकीचे आमदार बोलत नाहीत आणि बाकी कुणी बोलत नाहीत, जातीच्या विरोधात बोलणार बी नाही. त्यांना हीच जातीचं कळतंय. हे आमदार फक्त थोडे आहेत, बाकी कुणी बोलत नाही. पाटील, या निवडणुकीमध्ये सोशल इंजिनिअरिंग साठी सगळे मोठे नेते प्रयत्न करतात. सोशल इंजिनिअरिंग म्हणजे सगळ्या तळागाळातील समाजाला सोबत घेणं. तुम्ही धनगर आरक्षणाबद्दल शब्द दिलेला आहे, तुम्ही मुस्लिम आरक्षणाला शब्द दिलेला आहे, मराठा आरक्षण झालं विषय झाला तर मी त्यांच्यासाठी लढा उभा करेन. त्यांचा कसा रिस्पॉन्स वाटतो या सगळ्या याच्यामध्ये? मी वाटण्यावर कवाच आंदोलन नाही करत. माझा मराठा समाज आधी मी एकटा होतो, नंतर आम्ही 5-25 जण होतो. 1.5-2 वर्ष कवा जाती एवढेच बैठकीला किती वाढवायचा प्रयत्न केला तरी वाढत नसायचं. मी लढत राहिलो लगातार. तसं ते समोरून किती येणार आहेत मुस्लिम धनगर बांधव किंवा बंजारा बांधव, लिंगायत बांधवाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, कायकाडी समाजाचा आहे, वडर समाजाचा आहे, महादेव कोळी समाजाचा आहे, अर्ध्या आदिवासी समाजाचा आहे. मी लढणार आहे. माझा हे ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा. हे संपला की मी लढणार आहे. किती येतात हे मोजत नसते आंदोलनात कधीच मोजायची नसते संख्या. आपलं प्रामाणिकपणा आपण लढायचं. ऑटोमॅटिक माया फुटती, लोक उभा राहतात, आपल्या लेकराच्या भविष्यासाठी लढायला लागलेत. आपण गेलं पाहिजे, लोकांना मनाने वाटतं. आणि मला मात्र गाव खेड्यात खालच्या स्तरावर मी जातीवाद करत नाही, कधी केला नाही, वरच्या केला नाही. फक्त नेते सोडित नाही, त्यांचे सोडित नाही, आमचे सोडित नाही, कोणी सोडत नाही. चला, धन्यवाद. ओके.